आज शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीमंत योगी हा विषय चिंतनासाठी थोडासा घेतला आणि तो मांडण्याचा आज प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय श्रीमंत योगी. आपल्याला सगळ्यांना माहिती हा शब्द कुठेतरी ऐकलेला असणार आहे सर्वांनी. समर्थांनी शिवरायांना जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये आलेला हा शब्द आहे श्रीमंत योगी. आणि हे पत्र वाचल्यानंतर मला असं वाटलं की ह्यातली सगळी विशेषणं जी आहेत ती श्रीमंत योगी शब्दामध्ये सामावलेली आहेत असं मला वाचताना जाणवलं. आणि मग मी विचार केला की हाच विषय आपण निवडावा आजच्या ह्या शिवजयंतीच्या निमित्ताने. त्यामुळे श्रीमंत योगी ह्या विषयावरती माझं जे काही चिंतन झालं, मला जे काही समजलं ते ह्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. श्रीमान योगी किंवा श्रीमान योगी ही कादंबरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रणजित देसाईंची. कदाचित श्रीमंत योगीवरून त्यांनी श्रीमान योगी असं नाव दिलं असावं त्यांच्या कादंबरीला. हे पत्र वाचताना काही ठिकाणी पाठभेद आढळले. पाठभेद म्हणजे शब्दांची अदलाबदल म्हणता येईल. तर काही ठिकाणी योगे श्रीमान किंवा श्रीमान योगे अशा पद्धतीचा पण पाठभेद श्रीमंत योगीसाठी आपल्याला आढळतो. आता श्रीमंत आणि योगी दोन शब्द आहेत. श्रीमंत म्हणजे काय, तर आपण म्हणू की खूप पैसे असणारा, धनवान असणारा, जो सगळ्या अर्थाने लौकिक अर्थाने सुद्धा ज्याच्याकडे सगळं काही आहे असा तो श्रीमंत. पण शिवाजी महाराजांची श्रीमंती काय होती ती त्यांच्या विशेषणांमधनं आपल्याला लक्षात येणार आहे. आणि योगी शब्द काय आहे, योगी शब्द कसा तयार झालाय. युज हा मूळ संस्कृत धातू. युज म्हणजे काय, तर जोडणे. काय जोडायचंय. आपण सगळेजण योगासनं करत असतो, योगासनं शिकतो. काय सांगतात आपल्याला, काय जोडायचंय, तर शरीर, मन आणि बुद्धी जेव्हा आपण एकत्र जोडतो तेव्हा उत्तम योगासनं होतात आपली. कधीतरी शरीर कंटाळा करतं, कधीतरी मन कंटाळा करतं, कधीतरी बुद्धी नाही म्हणते आणि मग ते योगासनं होत नाही, ती शारीरिक ती हालचाल होत नाही आपली, तो व्यायाम होत नाही. असा तो योगी. अजून योगी शब्दासाठी काय वापरता येतं आपल्याला, योगी म्हणजे विरक्त असणारा. ज्याच्यात जो सगळ्यामध्ये आहे पण तो कशातही नाही, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना, मी सगळ्यांमध्ये आहे पण मी कशातही नाही, असं योगी पण असणं हे योग्याचं लक्षण हे आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये नक्की दिसून येतं. आणि असे ते श्रीमंत योगी कसे होते ही विशेषणं तर आता मी सांगणारच आहे, त्या पत्राचा आढावा पण आपण घेणार आहोत. पण श्रीमंत योगी मला कसे उलगडले, मला कसे समजले. अनेक जण शिवचरित्रावरती अभ्यास करतात, अनेक जण आपली मतं मांडत असतात आणि वाचत असतो आपण बऱ्याच वेळेला. आपणही सगळ्यांनी अनेक वेळेला ऐकलेलं असणार आहे. पण तरी त्यातनं मला काय जे सापडलं, मला काय जे उलगडलं ते आज श्रीमंत योगी ह्या विषयातनं मांडायचा प्रयत्न करते. सुरुवातीला शिवरायांकरता लिहिलेलं समर्थांचं पत्र जे आहे, निश्चयाचा महामेरू, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आदरणीय लता दिदींनी हे गायलेलं आहे, त्यामुळे जास्त सगळ्यांना माहिती आहे. शिवकल्याण राजा ही जर ध्वनिमुद्रिका ऐकलेली असेल, सीडी म्हणूया ध्वनिमुद्रिका, तर आपल्याला त्याच्यातली अनेक गाणी सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्याच्यात हे विशेष करून पत्र आलेलं आहे शिवरायांसाठी लिहिलेलं समर्थांनी. आधी ते पत्र पाहूयात आणि मग विषयाकडे आपण जाणारच आहोत. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. परोपकाराची आराशी उदंड घडती जयासी, तयाच्या गुणमहत्वासी तुलना कैची. नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळा ठाई. धीर, उदार, सुंदर, शूर, क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. तीर्थक्षेत्रे ते मोडिली, ब्राह्मणे स्थान भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देव धर्म गो ब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. शूर पंडित पुराणिक,
कवेश्वर वैदिक याज्ञिक धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता. आणि काही धर्मकृत्ये चालती आश्रित होऊन कित्येक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली. कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकास आश्रयो जाहला शिवकल्याण राजा. तुमचे तेथी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेणू. सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती, सांगणे काय तया प्रती, धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. राजकारण उदंड दाटले, तेणे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा केली पाहिजे. असं पत्र हे शिवरायांकरता समर्थ रामदासांनी लिहिलेलं हे पत्र. एक एक विशेषण जर आपण पाहिलं त्यातलं, नरपती, हयपती, अश्वदळाचे प्रमुख हयपती म्हटलंय, गणपती, गजपती, भूपती, जळपती, पुरंदर. पुरंदर म्हणजे पुरंदर किल्ला हा घेतलाच होता, पण इंद्र हा शब्द इथे, इंद्र हा अर्थ पण लागू पडतो. इंद्रपद श्रेष्ठ आपण जे म्हणतो तसं इंद्रपदावरती अरूढ असणारे म्हणून पुरंदर. आणि आदिशक्ती तुळजाभवानीची शक्ती साक्षात तुमच्या बरोबर आहे असं म्हटलेलं आहे. आचारशीळ, आचारामध्ये जे उत्तम आहेत, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ सकळा ठाई. ही सगळी विशेषणं किंवा धीर उदार सुंदर शूरक्रियेसी तत्पर, ही सगळी विशेषणं श्रीमंत योगी मध्ये येतात. मी मगाशी म्हटलं तसं योगी शब्द शरीर, मन आणि बुद्धी एकत्र करून योगी हा शब्द तयार करतो आपण. योगी हा शब्द तयार होतो आणि मग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी शरीर, मन आणि बुद्धी हे एकत्रच काम करत होते, हे आपल्याला शिवचरित्रातनं वारंवार प्रत्ययाला येतं. आणि मग श्रीमंत कसे होते ते, तर सगळं काही करून देणे ईश्वराचे. समर्थांनी त्यांचं वर्णन काय केले की देणे ईश्वराचे असं असणारा हा राजा होता. सगळं काही जे मिळालंय ते ईश्वर कृपेने मिळालेलं आहे. आपण इदम न मम असं म्हणतो ना, हे माझे नाहीये, हे तुमचे आहे. ही कृतज्ञता शिवरायांकडे कायम होती आणि त्या अर्थाने ते श्रीमंत होते आणि योगी होते. जसं की रामांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. श्रीरामांचं लंका जिंकलीये तरी श्रीराम काय म्हणतायत, आपली स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण नोंचते, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसी. जरी मी लंका जिंकलेली असली तरीही मला ती नकोय, कारण माझी मातृभूमी ही मला प्रिय आहे. माझी आई, माझी मातृभूमी हीच मला प्रिय आहे. आणि तोच भाव आपल्याला शिवरायांकडे दिसतो. अख्खा सज्जनगड किल्ला शिवरायांनी समर्थांच्या झोळीत टाकलाच होता. त्याआधी सगळं राज्य मिळालेलं, जे काही राज्य स्वराज्य स्थापन केलं होतं, सगळ्या स्वराज्याची सनद करून त्यांनी समर्थांच्या झोळीत टाकलेली होती आणि ती सगळी आपल्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण केली होती. समर्थांनी म्हटलेलं आहे, हे देणे ईश्वराचे, हे तूच करायचं. तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता, समर्थांचं वचन आहे. सांगतायत देवीला की त्या शिवरायांना तू प्रेरणा दे, राज्य स्थापनेसाठीची प्रेरणा दे. असे शिवाजी महाराज, म्हणून त्यांना श्रीमंत आपण म्हणू शकतो आणि योगी सुद्धा म्हणू शकतो. असे श्रीमंत योगी कसे घडले, सहज सोपं होतं का हे घडणं, हे पत्र कधीचं आहे हे पण आपण पाहणार आहोत. 1649 सालचं हे पत्र आहे. आधी तुकाराम महाराजांना शिवाजी महाराज भेटले होते आणि त्यांनी सूचक वक्तव्य केलं होतं की तुम्ही रामदासांची भेट घ्या. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांनी माणसं पाठवली समर्थांच्या शोधार्थ आणि चाफळला तेव्हा समर्थ नव्हते, पण त्यांना कळलं की आता इथे नाही येत ते. माणसं येऊन गेली शिवरायांची समर्थांच्या शोधार्थ. जेव्हा चाफळला समर्थ आले त्याच्यानंतर मग त्यांना हे कळलं की माणसं येऊन गेलेली आहेत, म्हणून दिवाकर गोसावी हा समर्थ शिष्य एक पत्र लिहिलं समर्थांनी. एक पत्र म्हणजे हे पत्र, निश्चयाचा महामेरू हे पत्र लिहिलं आणि मग दिवाकर गोसावींच्या हातात दिलं आणि सांगितलं की तू जाऊन राजांना ते पत्र द्यायचं आहे. आणि मग वाई स्थळी असताना, वाई मुक्कामी असताना समर्थांनी दिलेलं पत्र हे शिवरायांना दिलं गेलं. दिवाकर गोसावी तिथे घेऊन गेले. पत्र हातात आल्यावर आधी काय केलंय शिवरायांनी, हातात घेतलं, मस्तकी लावलं, नमस्कार केला त्याला आणि 3-4 वेळा वाचतायत ते पत्र, असे उल्लेख आहेत ग्रंथांमध्ये.
की वाचून बघतायत की आपल्याविषयी काय लिहिलंय त्यांनी. आपण भेटलोही नाहीये अजून आणि समर्थांनी काय लिहिलंय आपल्याविषयी हे सगळं. असं हे पत्र. ह्या पत्राविषयी आदरणीय बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की अनेक काव्य शिवरायांवरती आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनेक रचना शिवरायांवरती झालेल्या आहेत, पण अत्यंत श्रेष्ठ असं हे काव्य की जे पाठ करायला पाहिजे, ज्या काव्याने आपल्याला स्फूर्ती येईल. म्हणून बघा एखादा कधीतरी मोठ्याने असं असं विशेषण वाचत गेलं की असं वाटतं काय छान लिहिलंय, काहीतरी स्फुरण येतं आपल्याला, कुठेतरी एक ऊर्जा मिळते आपल्याला. असं ते पत्र आहे आणि म्हणून बाबासाहेब पुरंदरेंनी म्हटलंय अत्यंत श्रेष्ठ असं हे काव्य आहे. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात की हे समर्थ रामदासांनी लिहिलेलं पत्र शिवरायांचं स्तवंत्र आहे, ह्याला स्तोत्राचं मूल्य आहे. एखादं स्तोत्र आपण जसं पाठ करतो आणि स्तोत्रातनं आपण जी ऊर्जा मिळवतो तशीच ऊर्जा ह्या पत्रातनं सुद्धा आपल्याला मिळते. म्हणून आवर्जून हे पत्र सर्वांनी पाठ करावं असं ह्या दोघांनीही म्हटलेलं आहे. आता हे पत्र शिवरायांविषयी लिहिलं गेलं, एका संतांनी हे पत्र लिहिलेलं. आपण अनेक संतांची काव्य वाचली किंवा ग्रंथ वाचलेले आहेत किंवा अभंग वाचलेले आहेत. आपल्याला त्याच्यात काय आढळतं? संत काय करतात? कोणाची स्तुती करतात? ते भगवंताची स्तुती करतात, बरोबर आहे, ईश्वराची स्तुती करतात ते, आणि त्यांना प्रार्थना करतात आणि त्यांचीच आळवणी करत असतात ते. इथे समर्थांनी कोणाची स्तुती केली आहे? शिवरायांची. शिवराय हे अपवाद ठरलेले आहेत की शिवरायांची स्तुती ही संतांकडनं झालेली आहे. समर्थांनी स्तुती केलेली आहे शिवरायांची आणि ते अपवाद ठरलेत. नाहीतर संत मी म्हटलं तसं इतर संतांची ही स्तुती करतात किंवा मग भगवंताची आळवणी करतात. पण शिवराय असे ठरलेत, अपवादात्मक आहेत की ज्यांची स्तुती ही समर्थ रामदासांसारख्या संतांनी केलेली आहे. काय मागतायत समर्थ? एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता, दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. हे समर्थ मागतायत देवीशी, तुळजाभवानीची प्रार्थना आहे की तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. तू अनेक दुष्टांचा संहार केलास हे आम्ही ऐकून आहोत आजपर्यंत, पण आता पुन्हा दुष्ट माजलेले आहेत, जे आलेले आहेत त्यांचा संहार करायचा आहे. आणि मग त्यांचा संहार करायचा आहे तर तू पुन्हा महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा आणि त्यांना तुझ्या कडनं शक्ती दे आणि लोकांच्या संहारासाठी, दुष्टांच्या संहारासाठी त्यांना प्रेरणा दे, अशी प्रार्थना समर्थ करतात. हे पत्र म्हणजे काय आहे? नुसतं पत्र, मी मगाशी म्हटलं की सकारात्मक प्रेरणा देणार तर आहेच आहे, पण शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणार आहे. पत्र वाचलं की लक्षात येतं आपल्याला की किती मोठं काम शिवरायांनी केलेलं आहे. त्यांच्या ध्येयावरती प्रकाश टाकणार आहे की काय ध्येयाने प्रेरित होऊन शिवराय काम करत होते. स्वराज्य स्थापनेचा निश्चय, स्वराज्य स्थापनेचं ध्येय म्हणून म्हटले निश्चयाचा महामेरू. कसा निश्चय केलाय? स्वराज्य स्थापनेचा निश्चय केलाय. कसा केलाय? महामेरू, नुसता मेरू नाही, पर्वताप्रमाणे नाहीये, महामेरू प्रमाणे अट्टल निश्चय केलेला आहे की मला स्वराज्य स्थापन करायचं आहे. आणि मग तेव्हा मनस्थिती कशी होती? अखंड, शांत आणि निर्धाराची. आणि म्हणून म्हटले ते धर्मस्थापनेचे नर ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार. शिवराय घडले कसे मग? त्या काळची परिस्थिती काय होती? श्रीमंत योगी असेच घडलेत का ते? समर्थांनी असंच वर्णन केलंय का त्यांचं? नाही. त्या काळची परिस्थिती काय होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किती गुजरिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या. अशी परिस्थिती त्या काळची होती. परकीयांचं आक्रमण, स्त्री दिसली की उचलून ने, हे करत होते. जिजाऊंच्या स्वतःच्या जाऊबाईंना नदीवर स्नानासाठी गेले असताना महावत खानाने उचलून नेलं होतं. जिजाऊंच्या मनात इतकी तळमळ तडफड होती. 4 मुलं आधीच गेलेली होती. एक संभाजीराजे एक पुत्र होते त्यांचे, आणि नंतर 6वे शिवराय जन्माला येणार होते. त्या गर्भिणी होत्या तेव्हा, आणि त्या काळातली सगळी परिस्थिती जर आपण पाहिली, आता स्वतःच्या जावेला उचलून नेलंय महाबत खानाने, म्हणजे त्यांना किती त्याचं दडपण आलं असेल किंवा त्या किती मनातनं घाबरल्या असतीलच. टेन्शन आपण जे ताण आलाच असेल त्या सगळ्या गोष्टींचा, पण तरीही निर्धाराने जिजाऊ राहतात आणि प्रार्थना काय करतायत? माझ्या पोटी काजबा जन्माला येऊन उपयोग नाहीये. आता माझ्या पोटी साक्षात सूर्यनारायणा तूच जन्म घ्यायला हवायस. हा जर पारतंत्र्याचा अंधार मिटायचा असेल तर माझ्या पोटी सूर्यनारायण यायला पाहिजे.
आणि त्या प्रकाश, तो जो प्रकाश देईल, तेजस्वी प्रकाश देईल, त्या प्रकाशातच हा अंधार सगळा दारिद्र्याचा आणि परकीयांच्या अत्याचाराचा अंधार मिटणार आहे. कारण माहेरी सुद्धा त्यांच्या वडिलांची असेल, भावांची असेल, कत्तल झालेली होती. हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं होतं. म्हणजे किती भयान परिस्थितीत आहोत आपण, आणि आपल्याला हा जो कोणी पुत्र होईल, मुलगी, जे काही होईल ते उत्तम रीतीने वाढवायचं आहे हे सुद्धा मनात होतं. आणि म्हणून त्या सूर्यनारायणाला प्रार्थना करतायत की माझ्या पोटी साक्षात सूर्यनारायणाने आता जन्म घ्यायला हवाय. कशा होते जिजाबाई? जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जागरूकता, बा म्हणजे बाणेदारपणा, आणि ई म्हणजे ईश्वर निष्ठा. आई कशी असायला पाहिजे? हल्ली आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की आयांना वेळच नसतो, ह्याच्यामुळे मोबाईल हातात जो आलेला आहे आपल्या, त्याच्यामुळे मुलांकडे लक्ष, मुलं घडवायची कशी? आपोआप घडत नाहीत मुलं, शिवराय आपोआप घडलेले नाहीत. म्हटलं काय जातं, दुसऱ्यांच्या घरी शिवराय जन्माला यायला पाहिजे, ज्ञानेश्वर दुसऱ्यांच्या घरी जन्माला यायला पाहिजेत, माझ्या घरी नको. का नको? घडवा ना मुलांना, उत्तम घडवू शकता आपण. स्त्रिया तर उत्तम घडवू शकतो, मुलांना संस्कार करू शकतो, पण त्याकडे हल्लीच्या काळामध्ये दुर्लक्ष होताना दिसतंय आपल्याला. जिजाबाई जी म्हणजे जिवंतपणा, नुसतंच जिवंत असून चालू आहे हार्ट, श्वास चालू आहे, उपयोग आहे का असे जगण्याला? काही माझ्या असण्याचा काहीतरी उपयोग असला पाहिजे ना समाजासाठी, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. नुसता आला दिवस पुढे ढकलायचा असं जगण्याला अर्थ आहे का काही? म्हणून जिवंतपणा म्हटलंय. चैतन्य जे असायला हवंय, तुमच्यातनं प्रेरणा मिळाली पाहिजे, तुमच्यातनं स्फूर्ती. आईकडनं मिळाली सगळी प्रेरणा सुरुवातीची तरी, की आईला बघूनच शिकलेत ना सगळं हे. आईनेच घडवलंय की शिवबा तुला हे करायचं, शिवबा तुला असं करायचं, हे सगळं आईने शिकवलेलं आहे. रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, त्याचा परिणाम झालाय. अनेक स्मृतिग्रंथांचं वाचन, पुराणांचं वाचन, रामायण महाभारताचं वाचन, हे सगळं त्यांच्या समोर ठेवलं गेलंय, त्यांना शिकवलं गेलंय. आणि म्हणून जिवंतपणा, जी म्हणजे जिवंतपणा, ज्या म्हणजे जागरूकता, आजूबाजूची परिस्थिती काय आहे ह्याच्याविषयीची जागरूकता पण मनामध्ये हवी. नुसतंच आपण आजच्या काळात बोलतो, नाही मुलं फार बिघडली आहेत, मुली फार बिघडल्या, पण जागरूक आहोत का आपण? एक पालक म्हणून जागरूक आहोत का? आजी आजोबा म्हणून जागरूक आहोत का? मुलांवरती संस्कार होत आहेत का? त्याच्याशिवाय शिवाजी घडणार नाही आजच्या काळामध्ये. ते जन्माला येण्यासाठी पुन्हा अशी अनेक मंडळी, फक्त शिवाजी महाराज नाही, अशी अनेक मंडळी वाट बघत असतील की मी कोणाच्या गर्भामध्ये आता प्रवेश करू, कोणाच्या पोटी जन्म घेऊ. पण मला तसं कोणी दिसतच नाहीये इथे, सगळेजण हे काय वेगळंच चाललंय सगळ्यांचं. आजच्या काळात आपण जे म्हणतो ना की आजही शिवाजी महाराज हवेत, कसे येतील ते? आपल्यालाच त्यांना आणायला लागणार आहे. शिवाजी महाराजांना पुन्हा या तर आपल्याला आणायला लागेल. आणि म्हणून जागरूकता असली पाहिजे आपल्यामध्ये, आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. आणि ती जाणीव कशी हवी? तर काहीतरी करता येणारी जाणीव. हा नुसतंच मला समजलं नाही, कृतिशील जाणीव पाहिजे. मी काय करू शकते, मला जे शक्य आहे ते मी करणार आहे, असा जर आपण काही कृती केली तर नक्की शिवराय पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये येतील, पुन्हा सावरकर आपल्या कुटुंबात येतील, पुन्हा लोकमान्य टिळक आपल्या कुटुंबात नक्की येतील. आणि म्हणून जागरूक असलं पाहिजे. बाणेदारपणा, आपला अभिमान, अहंकार नसावा नक्कीच, पण बाणेदारपणा असला पाहिजे, आपला कामाचा अभिमान असला पाहिजे. आपण जे करतोय ते विचारपूर्वक आपल्या हिताचं, कुटुंबाच्या हिताचं, समाज हिताचं आणि पर्यायाने राष्ट्राच्या हिताचं आपल्याला काम करायचे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ई म्हणजे ईश्वर निष्ठा. कुठेतरी श्रद्धा, कुठेतरी आपली निष्ठा पाहिजे ना. कोणीतरी आपल्या पाठीशी उभं आहे, हा विचार जर आपल्या मनामध्ये असेल ना, तर आपल्याला काम करायला खूप पाठबळ मिळतं. म्हणून तर स्वामी समर्थांचं वचनच आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ही ईश्वर निष्ठा पाहिजे. ही पण कशी रुजेल? घरामध्ये रोज काहीतरी म्हटलं गेलं आपल्याकडनं, संध्याकाळी दिवा लावला गेला, काहीतरी शुभंकरोती तरी म्हटलं गेलं पाहिजे. मुलांना तेही हल्ली माहिती नसतं, दिलंच जात नाही काही कुटुंबांमधनं. काही कुटुंब करणारी आहेत, नाही असं नाही, परिस्थिती फारही बिकट नाहीये, पण बिकट होण्याकडे चालली वाटचाल परिस्थितीची अशीच आहे की बिकट होणार आहे पुढे जाऊन. त्यामुळे हे जे बाळकडू आपण ज्याला म्हणतो की आमच्या लहानपणी आम्ही हे करायचो, आमच्या लहानपणी आम्ही ते करायचो, हे जे सांगितलं जातं हे कोणी दिलंय आपल्याला? तर आपल्या वडिलांनी दिलेलं आहे, घरातल्या कुटुंबियांनी दिलेलं आहे. आणि म्हणून मग जिजाबाईंचं हे कर्तृत्व आहे की त्यांनी शिवबांना घडवलंय. घडले नाहीये ते, आपोआप घडवलं गेलंय त्यांना. अर्थात शिवबाही तसेच होते,
त्यांची मानसिक शारीरिक स्थिती पण तशीच होती, पण त्यांना उत्तम रीतीने घडवलं गेलेलं आहे. मोठा हवाय. त्या काळामध्ये त्या पुणे प्रांतात आल्या होत्या जिजाबाई. जेव्हा त्यांची डिलिव्हरीची वेळ आली होती तेव्हा पुणे प्रांतात जिजाबाई आल्या आणि पुणे प्रांतात पुण्यावर तर गाढवाचा नांगर फिरवला गेलेला होता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीत शिवनेरीवरती शिवरायांचा जन्म झालेला आहे. रात्रीच्या वेळी शिवरायांचा जन्म झालाय. असं म्हटलं जातं की रात्रीत क्रांती घडत असते. आपल्याला माहितीये सगळे सर्जिकल स्ट्राईक आणि हे सगळं रात्रीत घडलेलं आहे. रात्रीत क्रांती घडते आणि अशीच क्रांती घडली आणि शिवरायांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्याला घडवण्याचं काम, बालशिल्पाला घडवण्याचं काम हे जिजाबाईंनी उत्तमपणे केलं. जे पावळे आजूबाजूला त्यांच्या जमवले, मित्रमंडळी जी जमवली, तशीच संस्काराची जमवली. खेळ जे खेळायसाठी निवडत असत त्या, ते असेच असत की युद्धाचे खेळ खेळायचे, शस्त्र घेऊन उचलून मारायचे खेळ खेळायचे. लोकांना जमा करणं, एकत्र करणं, त्यांच्याशी वागणं, त्यांच्याशी बोलणं, ह्याचं बीज कुठेतरी शिवरायांवरती लहानपणीच पेरलं गेलं. मुलं भांडतात, आपल्याला माहिती, एकमेकांबरोबर पटत नाही मुलांचं, भांडण करतात आणि निघून जातात. असं होता कामा नये. आपल्याला मावळे गोळा करायचे, त्याच्यासाठी राजा आणि प्रजा असं नकोय आपल्याला, त्यांचा संवाद तसा नकोय. एकाच निष्ठेने काम करणारी सगळी मंडळी हवी आहेत. आणि बीज काय पेरलंय त्यांच्यामध्ये? अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनींनी जो श्रीरामांना उपदेश केलाय ना, अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. आत्मधन त्यागी वृत्ती असली पाहिजे. बाहेरनं तर वाटलं पाहिजे की हा वैभवात आहे, सगळं काही छान आहे, हा राजा आहे, राजासारखंच वागता आलं पाहिजे, राजासारखंच बोलता आलं पाहिजे. पण मनामध्ये काय भावना असली पाहिजे? देणे ईश्वराचे, हे माझं नाहीये, हे सगळ्यांनी मिळून आपण निर्माण केलेलं आहे. म्हणून हा उपदेश त्या काळामध्ये त्याचं बीज रोवलं हे जिजाबाईंनी शिवरायांच्या मनावरती. आणि म्हणून शिवराय कसे घडलेत, श्रीमंत योगी कसे घडलेत, तर हृदयात श्रीराम आणि डोक्यात श्रीकृष्ण असणारे असे हे श्रीमंत योगी पुढच्या काळामध्ये घडलेले दिसतात. श्रीराम पण आहे त्यांच्यामध्ये आणि श्रीकृष्ण पण आहे. परिणाम काय आहे? रामायण महाभारताच्या कथा त्या काळामध्ये त्यांना ऐकवल्या गेल्या आणि ती प्रेरणा, अंतःप्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण केली गेली आणि ती जागृत केली गेली. आणि म्हणून पुढे घडलेत हे श्रीमंत योगी घडलेले आहेत. स्वतःसाठी जीव द्यावा अशी लोक त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली आहेत. लोक जीव द्यायला तयार होत होती स्वतःसाठी. कोण देईल दुसऱ्यासाठी जीव? आपण देऊ का कोणासाठी तरी जीव? नाही देणार. पण महाराजांसाठी जीव ओवाळून टाकणारे, जीव देणारे असे सगळे सोयरे, सगळे सोबती निर्माण केले महाराजांनी. त्याचं बाळकडू हे जिजाबाईंनी घडवलेल्या सगळ्या या संस्कारांमध्ये होतं. म्हणून समर्थे समर्थ करावे हे जे म्हटलं जातं ना, की स्वतः उत्तम घडायचं आणि मग इतरांनाही घडवायचंय, हे काम त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी केलं. आणि मग श्रीमंत योगी होण्याचा त्यांचा प्रवास हा सोपा होता का? हो, अजिबातच नव्हता. कसे घडलेत महाराज? घडवलंय जिजाबाईंनी बरोबर आहे, पण संस्कार केलेत बरोबर आहे, पण त्यांना किती गोष्टींना तोंड द्यावं लागले. विरोधांना, वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांना, स्वकीयांना तोंड द्यावं लागलंय. तू काय राजा होणार? तू कशासाठी स्वराज्य निर्माण करतो आहेस? आपल्याला आहे ना, मुघलांकडनं सगळं काही मिळतंय, मनसबदारी मिळते, जहागीरदारी मिळते, काय गरज आहे स्वराज्य निर्माण करायची? कशासाठी त्यांच्याशी भांडायचंय आपण? अशी वाक्य उच्चारणारी मंडळी, असे उद्गार काढणारी मंडळी ही स्वकीय होती त्यांची. ते सारखं म्हणत होते की आपण सगळे एकत्र येऊ आणि आपण त्यांचा मुकाबला करू. पण ही मंडळी तयार नव्हती. आम्हाला जे मिळतं, मी आणि माझं कुटुंब आणि मी आणि मला काय मिळतंय? मला वतनदारी मिळतेय का? मला वतन मिळतायत का? मी खुश आहे, मी संतुष्ट आहे. मला काय करायचंय कोणाशी? जे वृत्ती आज पण आपल्यामध्ये बळावत चालली, मला काय करायचंय? समाजात काही का घडेना आणि राष्ट्रात काही का घडेना आणि देशातही काही का घडेना, माझं काय जातंय, माझं चाललंय ना सगळं व्यवस्थित. ही वृत्ती त्या काळी बळावली होती आणि ही सगळी लोक फक्त त्या वतनासाठी हपापलेली, माझं वतन आणि मला मिळालं पाहिजे. आणि म्हणून विरोध करतात शिवरायांना. आणि शिवराय तरी पण या सगळ्या करंट्या लोकांना पुरून उरलेले दिसतात आपल्याला. जे काही पुढचं साम्राज्य सगळं शिवरायांनी निर्माण केलं, मनाची श्रीमंती दाखवली. कसे श्रीमंत होते शिवराय? मनाची श्रीमंती,
कर्तृत्वाची श्रीमंती, गुणांची श्रीमंती, लोकांची श्रीमंती, विचारांची श्रीमंती, आचारांची श्रीमंती सगळी शिवरायांकडे होती. पैसा कदाचित कमी जास्त असेल, पैसा खूप उदंड होता असं नाही, पण हे जे सगळं काही वैभव निर्माण केलेलं होतं ना शिवरायांनी, ते स्वतःच्या जोरावरती, मनगटावरती, मन, मस्तक आणि मेंदू, मनगट, मन, मस्तक आणि मेंदू हे सगळं मजबूत असावं असं म्हटलं जातं. ह्या सगळ्याच्या जोरावर त्यांनी हे स्वराज्य निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. तरीही वैराग्याची किनार होती शिवरायांच्या ह्या सगळ्या स्वराज्याला किंवा त्यांच्या स्वतःच्या वागण्याला, स्वराज्याला नाही, स्वतःच्या वागण्याला एक वैराग्याची किनार होती, म्हणून ते योगी ठरतात. इतरांना प्रभावित करण्याची शक्ती होती त्यांच्याकडे असं म्हटलं जातं. काही प्रसंग उद्धृत केले जातात. समोर दरबारामध्ये जर एखादा कोणी आला दोषी, शिवराय त्याच्या नजरेला नजर देऊन जर बघतायत, तर ती नजर इतकी भेदक आणि तीक्ष्ण असायची, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर शिवरायांना कळायचं की ह्यांनी काय गुन्हा केलेला आहे आणि केलाय का नाही केलाय. अशी कथा सांगितलीही जाते, अशी घटना घडलेलीही आहे. इतकी भेदक आणि तीक्ष्ण नजर होती, एका नजरेत समोरच्याला ओळखणारे असे शिवराय होते. ते तसे होते, म्हणूनच स्वराज्य घडवू शकले आणि म्हणूनच श्रीमंत योगी होते. अनेकांचं अनेक ऐकत होते, अनेकांच्या अनेक गोष्टी ते ऐकत होते, पण त्यांनी स्वतःची बुद्धी कधीच गहाण ठेवली नाही. हा सांगतोय का, तो सांगतोय का, मग मी ऐकेन आणि मी तसंच करेन, नाही. स्वतः त्याच्यावरती विचार करायचे, स्वतः अभ्यास करायचे आणि मग कुठली जी कृती करायची आहे ती ते कृती करायला पुढे जायचे. आणि स्वतः नुसतेच मोठे झाले नाहीत शिवराय, आपल्या बरोबरच्या सगळ्यांना त्यांनी मोठं केलं. फक्त शिवाजी महाराज येत नाहीत आज आपल्या समोर, स्मरणात आले की तानाजी येतात, येजाजी येतात, मुरारबाजी येतात, हे सगळे आठवतात आपल्याला. कारण शिवराय एकटे मोठे नाही झाले, त्यांनी सगळ्यांना मोठं केलं, एकत्र मोठं केलं. आणि मग 3 गुण कुठले त्यांचे आपण म्हणू, अनेक गुण आहेत, अर्थात विशेषणं एवढी वापरलेली आहेत, पण मी म्हटलं की श्रीमंत योगी मला कसे उलगडायचे आहेत, तर 3 गुण मला असे वाटतात त्यांचे की अलौकिकता, अपूर्वता आणि अद्वितीयता. हे 3 गुण त्यांचं श्रीमंत योगी पण असणारं उलगडण्यासाठी मला उपयोगी वाटतात. अलौकिक कसे होते, जन्मच अलौकिक झाला होता त्यांचा. ज्या काळामध्ये जन्म झाला आणि उत्तम रीतीने ते वाढवले गेले, बाळ वाचेल का नाही याची सुद्धा शाश्वती नव्हती. तो काळ आठवा सगळा, की ते डिलिव्हरी व्यवस्थित होईल की नाही जिजाऊ मासाहेबांची, आणि मग ते बाळ वाचेल का नाही, इथपासनचा हा प्रवास होता. आणि मग सातत्याने येणारी संकट, आक्रमण, शहाजीराजांची अटक, हे सगळं झेलत होत्या. कधीही मुलाला दगाफटका होऊ शकला असता शिवरायांबरोबर, पण म्हणून त्यांचा जन्म अलौकिक आहे असं आपण म्हणू शकतो. वैभवाला लाथाडण्याची वृत्ती, मला वैभव नकोय, मला स्वराज्य निर्माण करायचंय, कुणाच्याही शेतातलं एक कणीस सुद्धा काढून घेऊ नका असे आदेश त्यांचे होते मावळ्यांना. न विचारता कोणाच्याही शेतातलं काहीही तुम्ही घ्यायचं नाही, कोणाकडनंही काहीही घेऊ नका तुम्ही, हा आदेश होता. वैभवाला लाथाडणारे होते. रायरेश्वरावर जी शपथ घेतलीये, काय संकल्प असेल, काय निर्धार असेल मनाचा, एवढ्या लहान वयामध्ये रायरेश्वरावरती स्वराज्याची शपथ शिवराय घेतायत आणि म्हणतायत की मला माझं स्वराज्य स्थापन करायचंय. कोणीही करू शकेल का हो हे? आजची 8, 9, 10 वर्षाची, 12 वर्षाची मुलं करू शकतील का हे? रायरेश्वरावर जाणं, शपथ घेणं आणि बाजूची सगळी प्रतिकूल परिस्थिती बघतायत, काय परिस्थिती आहे, तर एक विशिष्ट प्रकारचं मन, उत्तम संकल्प असणारं मन, असं शिवरायांचं घडलेलं होतं. हा एक त्यांचा अलौकिक गुण. अजून अलौकिकता काय आहे? सईबाईंच्या निधनानंतर 1.5 महिन्यामध्ये, 1.25 ते 1.5 महिन्यामध्ये ते अफझल खान भेटीला गेलेले होते. हे किती अलौकिक आहे. पदरी लेकरू आहे 1-2 वर्षाचं, संभाजी महाराज अगदी 1-2 वर्षाचे होते तेव्हा, आणि इतके लहान असताना केवळ दुःख दुःख आणि दुःख होतं पदरामध्ये. सईबाईंचं अचानक निधन झालेलं होतं. किती खचले असतील महाराज, किती खंगले असतील महाराज, आणि भेटीला कोणाच्या जात आहेत? अफझल खानाच्या. काय धैर्य असेल. आणि आजूबाजूची लोक पण सगळी जी होती ती, ही भेट निश्चित होतीये म्हटल्यानंतर त्यांनाही असं वाटलं की शिवराय भेटीला जात आहेत अफझल खानाच्या, कसं होणार आणि काय होणार. तो प्रसंग जरी आपण आठवला ना आता, तरी अंगावर काटा येतो, कारण आपल्याला त्याचा रिझल्ट, निकाल माहितीये काय झालंय ते, पण जर ते काय झालंय हे माहिती नसतं तर आता विचार करा, अफझल खानासारख्या दुष्ट क्रूर कर्म्याकडे जाताना शिवरायांची मनस्थिती काय असेल,
किती योजनाबद्ध त्यांनी विचार केला असेल ह्याच्या पूर्वी, आणि फक्त 1.25 ते 1.5 महिन्याचा कालावधी आहे. 15 दिवस तर आपण म्हणतो व्यक्ती गेल्यानंतर सगळं क्रियाकर्म आणि ह्याच्यातच जातात. पुढच्या 15-20 दिवसात शिवरायांनी काय मानसिक तयारी केली असेल, काय धैर्य गोळा केलं असेल. स्वतःच्या पत्नीच्या वियोगानंतर महाराज मोहिमेवर जातात. ही मोहीम आहे अफझल खान भेटीची, आणि म्हणून मग हे त्यांचं अलौकिकत्व असं मला वाटतं निश्चित. अफझल खान वध करताना खूप चातुर्याने विचाराने त्यांनी ती सगळी योजना केली होती. मी घाबरलोय असं सांगून अफझल खानालाच वाईपर्यंत बोलवलेलं होतं त्यांनी. ती खूप विचारांती केलेली योजना. कुठेही आपण म्हणतो ना 19-20 झालं असतं तरी सगळं पालटलं असतं, पण खूप विचारपूर्वक आणि अगदी योजनाबद्ध रीतीने त्यांची ही भेट ठरलेली होती. अफझल खान वध जो झाला तो विचारांती त्यांनी केला, आणि या वधानंतर काय झालं तर स्वराष्ट्राला जिवंतपणा आला. जे मरगळ सगळी लागलेली होती, दारिद्र्याने पिचलेली घाबरलेली जी जनता होती, त्यांना कुठेतरी थोडीशी चैतन्याची पहाट दिसायला लागली, चैतन्याची किनार दिसायला लागली. अफझल खान मेलाय, अफझल खानाला मारलंय शिवबांनी, आपण काहीतरी निश्चित करू शकणार आहोत, ही कुठेतरी एक आशा ह्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. चरित्रकार लिहितात, शिवरायांचे परदेशी चरित्रकार लिहितात, एका सामान्य जहागीरदाराचा मुलगा असं अद्भुतरम्य कार्य करू शकतो ह्याच्यावरती विश्वासच बसत नाही. अनेक लोकांचा विश्वास बसत नव्हता तेव्हा अफझल खानाचा वध झाल्यानंतर सुद्धा, की इतकं अतुलनीय कार्य सामान्य मुलगा कसा काय करू शकतो. आणि तो तर म्हणायचा चुहा आहे. शिवबांची उपेक्षा अशी केली होती त्यांनी, वो क्या पहाड के नीचे बैठा हुआ चुहा है. असा एक मुलगा, जहागीरदाराचा मुलगा कसं काय अफझल खानाचा वध करू शकतो, हे शिवरायांचं अलौकिकत्व आहे. अपूर्वता काय शिवरायांची. मी मगाशी म्हटलं तसं योजनाबद्ध रीतीने काम करायचे, पण एकच नियम सगळीकडे लावायचे नाही. प्रत्येक ठिकाणी योजना वेगळी, नियम वेगळा, कार्यपद्धती वेगळी, ही त्यांची अपूर्वता आहे. हिरकणीचा सत्कार केला आपल्याला सगळ्यांना माहिती, ही एक अपूर्व गोष्ट त्यांच्या आयुष्यातली कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ती कथा सांगणार नाही. अपूर्वता काय त्यांची आणखी, बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष असायचं शिवरायांचं. त्या काळी दिवे नव्हते, इलेक्ट्रिसिटी नव्हती, आपल्याला माहितीये. मशाली, दिवट्या, पणत्या, कंदील हे जे काही असेल त्याच्यावरती सगळं चालायचं. सूचना काय करतायत शिवाजी महाराज त्या काळामध्ये सगळ्यांना, की तेलवातीचे दिवे, मशाली हे शांत करून झोपत जा रात्रीच्या वेळेला. तेलवाती लावलेल्या जर असतील तर त्या तेलाच्या वासाने उंदीर येईल आणि एखादी पेटती तेलवात तोंडात धरेल, आणि गवताच्या पेंढ्या असायच्या आपल्याला सगळ्यांना माहितीये, त्याकडची घरं सुद्धा तशीच. एखादी जरी पेंढी पेटली, अख्खी वस्ती जळून खाक होईल, अख्खं स्वराज्य नष्ट व्हायला मदत होईल. त्याच्यामुळे एकदा एकाने पेट घेतला तर काय वेळ लागतो. इतका बारीक विचार करणारा, रयतेचा विचार करणारा राजा. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शेकोट्या असतील, मशाली असतील, तेलाचे दिवे असतील, हे शांत करून झोपत जा रात्रीच्या वेळेला, ही सूचना शिवरायांनी दिलेली होती. ह्याच्यावरनं त्यांचा बुद्धिगुणांक आपल्याला समजतो की काय विचार करत होते शिवाजी महाराज. अफझल खान वधाच्याच वेळेला अपूर्वता काय आहे, सगळ्या सहकाऱ्यांना पुढे पाठवले त्यांनी. अफझल खान वधाच्या वेळेला नाही, आग्र्याहून सुटकेच्या वेळेला सगळ्या सहकाऱ्यांना त्यांनी पुढे पाठवलंय आणि स्वतः नंतर गेले तिथून. आग्र्याहून सुटका ही पण एक अपूर्व गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. 3 पहारे होते, फौलाद खानाचा पहारा, रामसिंगाचा पहारा आणि स्वतः औरंगजेबाचा पहारा. असे 3 पहाऱ्यांमध्ये शिवराय बंदिस्त होते. आणि असं वर्णन मिळतं, जेव्हा पहिल्यांदा तिथे त्यांना कळलं की आपण फसवले गेलोय, आपण अडकलोय. बाळ संभाजी बरोबरच होता आणि संभाजीला घेऊन ते रडले ढसा की आपण आता पुरते अडकलो बाळराजे, पण आपण बाहेर पडायचे. हे दुसरं वाक्य होतं. पुरते अडकलो हे पहिलं वाक्य, पण आपण इथून बाहेर पडायचे हे दुसरं वाक्य. संभाजी महाराजांचा उपयोग कसा केला मग त्यांनी, त्यांचे कान, नाक, डोळे हे सगळं संभाजी महाराज झाले. बाहेर शिवरायांना बाहेर पडायची परवानगी नव्हती, पण संभाजी महाराज बाहेर जाऊ शकत होते. त्यांना रोज बाहेर पाठवायचे, काहीतरी योजना असायची, काही कामं सांगितलेली असायची आणि ती कामं नेमून दिलेली त्यांचे सहकारी आणि संभाजी महाराज ते करत असायचे आणि येऊन त्यांना सांगत असायचे. ह्याच्यातनं ती योजना तयार झाली असेल, वेषांतर असेल किंवा पेटारा असेल, त्याच्यात मतमतांतर आहेत की शिवाजी महाराज त्यातनं बाहेर कसे पडले, ही मतमतांतर आहेत. पण बाहेर पडले ते नक्की 3 पहाऱ्यांमधनं सुटलेत. विचार करा, औरंगजेबाचा पहारा आहे
आणि इतकं सगळं झाल्यानंतर औरंगजेबाने काय करावं? शोध मोहीम करायला पाहिजे. शिवाजी महाराज निसटले त्याच्या तावडीतनं. स्वतःच्या महालाचे पहारे वाढवलेत त्यांनी. घाबरलाय मनातनं. कुठे गेला असेल शिवाजी काय माहिती? अचानक आला आणि माझ्यावर हल्ला केला तर मी काय करू? असा तो औरंगजेब. त्याला बोलायला तर काही संधीच नव्हती. कोणाला बोलणार? स्वतःचेच पहारे लावलेले होते. 3-3 पहाऱ्यांना चुकवून त्यांना राहून राहून आश्चर्य वाटते की आत्ता आत्ता होते आणि आत्ता आत्ता गेले कुठे शिवाजी महाराज. ही आग्र्याहून सुटका त्यांची अपूर्वता, रक्ताचा एक थेंबही न सांडता केलेली सुटका. काहीही कोणालाही झालं नाही. हत्ती घोडे सगळं दळ जे होतं ते घेऊन, स्वतःचे सहकारी घेऊन, स्वतःच्या मुलाला घेऊन, सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराज सही सलामत बाहेर पडले. ही त्यांची अपूर्वता. उपदेश काय झालेला होता त्यांना त्याच्या आधी? जातो ते स्थळ सांगेना, सांगितले तरी तेथे जाईना, आपुली स्थिती अनुमाना, येवोची नेमी. लोकी केले ते चुकवी, लोकी भाविले ते उलथवी, लोकी तर्किले ते दावी, निर्फळ करुणी. तुमच्या मनात काय चाललंय हा विचार वेगळा, त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं. जे शत्रू होते, शत्रूंच्या मनात काय चाललंय ह्याच्यापेक्षा काहीतरी कित्येक पटीने वेगळं की शिवरायांच्या मनात चाललेलं असायचं. आणि तुम्ही कल्पना करताय की असं असं होईल कदाचित, याच्याच पुढे शिवरायांची कृती झालेली असायची सगळी करून. आणि म्हणून त्यांची अपूर्वता, अद्वितीयता शिवरायांचा तिसरा गुण. त्यांच्यासारखं दुसरं व्यक्तिमत्व सापडणार नाहीच आपल्याला. आत्मविश्वास किती होता? जी शपथ घेतली होती तर मी हे करणारच आहे, हा आत्मविश्वास, दुर्दम्य आत्मविश्वास. मला स्वराज्य स्थापन करायचंय. माहिती होतं आधी प्रयत्न झाले ते फसले, शहाजीराजांना अटक झाली होती त्याच्यासाठी, हे सगळं माहितीये, तरी पण मला हे करायचंय. हा अद्वितीय गुण त्यांचा. एक कथा सांगितली जाते, आपल्याला सगळ्यांनाही कदाचित माहिती असेल. मोहिमेदरम्यान एका ठिकाणी जेवायला थांबले होते शिवराय. एका आजींच्या घरी जेवायला थांबले होते. मावळ्यांपैकीच कोणीतरी असेल. आणि वरण भात वाढलाय, त्या आजीबाईंनी वरण भात वाढणार आहेत. भात वाढलाय आणि वरण आमटी जे काय आपण म्हणू ते वाढणार आहे. आणि म्हणून त्या म्हणाल्या की आळं करा की, असं सांगितलं. तिने ओळखलेलं नाहीये हे शिवाजी महाराज आहेत. म्हणून म्हणाली आळं करा जरा, आमटी वाढते त्याच्यामध्ये. ते म्हणाले कशाला? ती म्हणाली समजत नाही होय, नाही तर सगळं आमटी वरण बाहेर जाईल की, असं तिने सांगितलं. आमचा राजा बी तसाच आहे हो, आमचा राजा सुद्धा तसाच आहे. गड किल्ले नुसतं घेत सुटलाय, पण त्याला तटबंदी कोणी बांधायची? हा एकच उपदेश, एकच तिचा सल्ला त्यांनी ऐकला. हे अद्वितीय आहे. तिथे बोललेले नाहीयेत महाराज, पण हे तिने किती सूचक वक्तव्य केलंय की गड किल्ले आपण घेतोय, पण त्याला मजबूत तटबंदी पाहिजे, तर शत्रू आत येऊ शकणार नाही. ही शिवरायांची अद्वितीयता आहे. किल्ल्यांचं रक्षण कसं करायचं हे त्या आजीबाईंनी सुचवलं त्यांना. त्यांनी केलं असेल, नसेल केलं असं नाही, पण त्या आजीबाईंच्या भागातले काही किल्ले घेतले असतील आणि म्हणून तिने ते सूचक वक्तव्य, म्हणजे जागरूकता आपण म्हणतो ना, मगाशी मुद्दा पाहिला आपण की किती जागरूक आहे. जिजाबाई जागरूक होत्याच, पण ही एक माऊली किती जागरूक आहे, जी जी त्या माणसाला सांगते समोरच्या की नाही आमचा राजा असं आहे हो, त्यांनी करायला पाहिजे नाही, हे ती सांगते, हे पोचवते. ही किती जागरूकता आहे. संघर्षाची प्रेरणा शिवरायांनी अनेकांना ह्या काळामध्ये दिली. काय केलं शिवरायांनी? झोपलेल्यांना जागं केलं, जागे केल्यांना उभं केलं, उभ्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं. एक 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 पायरीनी शिवराय घडवत गेले. असं नाही की उठा आणि चला, एक 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 स्टेप बाय स्टेप आपण जे म्हणतो ते शिवरायांनी काम केलंय. की त्यांची अद्वितीयता आहे. असं सांगितलं जातं शिवरायांची जी तलवार आहे ना, त्या तलवारीवर विनाशायच्या दुष्कृताम लिहिलेलं आहे आणि ढालीवर परित्राणाय साधूनाम लिहिलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं, वर्णन असं आहे की 100 माणसांना मारल्यानंतर, 100 लोकांना दुर्जनांचा नाश केल्यानंतर एक सोन्याची चांदणी तलवारीवर लावली जायची. अशा 5 चांदण्या शिवरायांच्या तलवारीवरती आहेत. जी तलवार अजूनही आहे असं सांगितलं जातं. अशा 500 लोकांना किमान त्यांनी म्हणजे जो काही आकडा आहे तो 500 लोकांचा तरी दुर्जनांची हत्या किंवा त्यांना मारण्याचं काम हे शिवरायांनी केलेलं आहे असं सांगितलं जातं. आता शिवरायांनी आपल्याला काय दिलंय, आजच्या काळासाठी काय काय दिलंय? सगळंच काही दिलंय आपल्याला. आपण आहोत हे शिवरायांमुळे आहोत. नाही तो सुन्नत होती सबकी, असं कवींचं वर्णन आहे की आपण आज राहिलेच नसतो इथे, बसायला उपस्थितच झालो नसतो इथे आपण सगळेजण. शिवरायांमुळे आज आपण आहोत सगळेजण.
आणि शिवराय कसे प्रेरणा स्रोत आहेत आपले. एक उदाहरण सांगते फक्त. पाकिस्तानची लढाई 1965चं भारत पाकिस्तान युद्ध जे झालं आपलं, रणजित सिंह दयाळ हे त्याचे मेजर होते, ते नेतृत्व करत होते त्या मोहिमेचं सगळ्या. आणि एक वेळ अशी आली होती उरी सेक्टरमध्येच, पाकिस्तानी सैन्य थोडंसं अजून पुढे आलं असतं, एखादं ठाणं त्यांनी आपलं घेतलं असतं तर काश्मीर पूर्णपणे आपल्या हातातून निघून गेलं असतं, अशी स्थिती आली होती. थोडासा अवधी होता त्या कृतीसाठी. मध्ये काय होतं, एक हाजीपीरची खिंड होती, त्या खिंडीवरती पाकिस्तानी सैन्य दबा धरून बसलेलं होतं. संधी मिळताच खाली उतरायचं आणि पुढचं ठाणं घ्यायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. रणजित सिंह दयाळांकडे ही कामगिरी सोपवण्यात आली. ते मेजर होते आणि नंतर अनेक उच्च पदांवरती ते आपल्या सैन्यामध्ये होते. विचार काय केलाय ह्यांनी की काय करायला पाहिजे, आता लढायचंय आपल्याला, कसं लढायचंय, वरती जायचंय, खिंडीत जाऊन मारायचंय. ते वर दबा धरून बसले. खालून वरती जाणं सोपं आहे का? वरनं मारा होतोय, तोफांचा मारा असेल, दारुगोळ्यांचा मारा, बंदुकींचा मारा, कसं जाणार आपलं सैन्यावरती? जायला दिसले की मारतील ना. ह्यांनी एक योजना केली. रात्रीच्याच वेळी सगळ्या आपल्या सर्जिकल स्ट्राईक आपण जसं म्हणतो की रात्रीची योजना, आणि चढायला लागले. टॉर्च दिसतायत, दिवे दिसतायत आणि वरती कोणीतरी जाताना दिसतंय. वरनं पाकिस्तानी सैन्य पाहत होतं, येत आहेत वाटतं वरती, थांबूया, येऊन देत त्यांना वरती, टप्प्यात येऊन देत. भारतीय सैन्य वरती येत आहे, कारण हलतंय सारखं, दिवे दिसतात, रात्रीची वेळ आहे, बाकी काहीच दिसत नाहीये, दिवे मात्र दिसतात हलणारे. येत आहेत सैन्य, वरती येत आहे, थांबूया जरा. थांबतायत, पहाट व्हायला आली. दिवे जवळपास येताना दिसतात, आजूबाजूला दिसतात असे खिंडीमध्ये इकडे तिकडे. खाली उतरलं सैन्य, मारायला सुरुवात केली, आक्रमण केलं आणि गोळ्या झाडल्या किंवा जे काही असेल त्या काळी त्यांच्या हातात शस्त्र जी असतील त्यांनी मारलं. त्यांनी आवाज येत नाहीये, काहीच कसलाच आवाज येत नाहीये. जवळ येऊन पाहिलं तर बकऱ्या होत्या, सगळ्या मेल्या होत्या. त्या बकऱ्यांच्या शिंगांना टॉर्च लावले होते छोटे छोटे, आणि त्या बकऱ्या अशा अशा इकडे इकडे फिरतायत. यांना वाटतंय सैन्य येतंय वरती, आणि म्हणून हे सगळं पाकिस्तानचं सैन्य खाली उतरलंय आणि मारायला आलंय. तोपर्यंत मागच्या बाजूनी खिंडीतनं आपलं भारतीय सैन्यावरती चढवलं गेलं आणि त्या भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचा खात्मा केला. आता ही प्रेरणा स्रोत कुठनं आहे, कुठली गोष्ट आहे? शिवाजी महाराजांची. आपल्याला सगळ्यांना माहितीये कात्रजचा घाट केला, ही जी कथा आहे त्याच कथेमध्ये ही प्रेरणा तिथून घेतली. म्हणजे आपण म्हणतो आजच्या काळात आपल्याला काय मिळालंय शिवाजी महाराजांकडनं, म्हणजे शिवचरित्र वाचण्याचा फायदा काय आपल्याला, कशासाठी वाचायचं, कुठनं प्रेरणा घ्यायची? कात्रजचा एका बाजूने जातायत, कात्रजच्या बाजूला बैलगाड्या पाठवल्यात, दिवट्या मशाली लावल्यात, त्यांना वाटलं मोगलांना तिकडनंच चालले, महाराज गेले दुसऱ्याच बाजूने. महाराज निसटले तिथनं, शाहिस्तेखानाला मारायला आले होते तेव्हा सैन्य पाठलाग करत होतं, पण सैन्य गेले तिकडे आणि महाराज सुखरूपपणे सुटले. आणि म्हणून त्याचा कात्रजचा घाट केला हे तेव्हापासून म्हणायची सवय झालेली आहे लोकांना, किंवा म्हटलं जातं असं. अशी ती घटना आणि हा प्रेरणा स्रोत हा शिवरायांचा. प्रशासन कसं चालवावं, न्यायव्यवस्था कशी असावी, करपद्धती कशी असावी, अर्थव्यवस्था कशी असावी, शेती धरणं हे सगळं कसं असावं, ह्याचं अत्यंत बारकाईने वर्णन शिवरायांनी त्या काळात केले आणि त्याचा अभ्यासही केलाय. आज्ञापत्राचे आपण ग्रंथ जर पाहिला रामचंद्रपंत अमात्यांचा, त्याच्यात सगळं वर्णन दिलेलं आहे की शिवरायांनी कशा पद्धतीने प्रत्येक मोहीम केलेली आहे. मराठी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती रघुनाथपंत हणमंते यांच्याकडनं करून घेतली, कारण त्या काळी अनेक शब्द परकीयांनी घुसवले होते आपल्या ह्याच्यामध्ये. मग आपले शब्द आपल्याला वापरता आले पाहिजेत, म्हणून मग मराठी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली. मग अशा शिवरायांना आपल्याला समजून घ्यायचंय. कसं समजून घेणार हो शिवरायांना आपण? काय करायला पाहिजे? आपण शिवराय व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे, तरच आपल्याला शिवरायांना समजून घेता येणार आहे. श्रीमान योगी ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत नरहर कुरुंदकरांनी असं म्हटलेलं आहे की शिवराय जर व्हायचं असेल ना आपल्याला, तर शिवरायांना समजून घ्यायचं असेल तर शिवराय आपल्याला व्हायला पाहिजे. एक एक गुण त्यांचा अंगीकारायला पाहिजे. नुसतंच त्यांच्या नावाने उदो करून उपयोग नाही ना. प्रत्येक गोष्टीमध्ये ते कसे वागले, कसा विचार केलाय, हे जर आपण बारकाईने पाहिलं तर एक एक पाऊल आपण पुढे जाऊ शकतो. ही एवढी विशेषणं शिवरायांची एखादा तरी आपल्याला लागू करता येईल का? आपण तो प्रयत्न करू का? हा विचार शिवजयंतीच्या निमित्ताने करायला पाहिजे किंवा शिवाजी महाराजांना आठवताना करायला पाहिजे.
तर शिवराय जर आपल्याला व्हायचे, समजून घ्यायचे, तर आधी शिवरायांसारखं जगता आलं पाहिजे आपल्याला आणि ते जगणं शिकायला पाहिजे. शिवरायांची कीर्ती इतकी अलौकिक आहे. तामिळ किंवा तेलुगू भाषेमध्ये जी नाटकं त्यांच्या जीवनावर आधारित होती. शिवाजी गणेशन आपल्याला नाव सगळ्यांना ऐकून माहिती आहे अभिनेत्याचं. गणेशन हे नाव आहे त्यांचं, पण शिवरायांची भूमिका केल्यामुळे शिवाजी हे नाव त्यांना पडलेलं आहे. असे शिवाजी गणेशन, इतकी कीर्ती शिवरायांची. किंवा खंडकाव्य लिहिलंय रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्यावरती. मोठ्याच्या मोठ्या खंडकाव्य शिवरायांवरती लिहिलेलं आहे. असे शिवराय कसे होते? निष्काम कर्मयोगी आणि उपभोग शून्य स्वामी, असे हे शिवराय होते. उत्तम नेतृत्व असणारे शिवराय होते. आपण काय शिकूया शिवरायांकडनं? शिवरायांसारखा तर व्हायचा प्रयत्न करायचा आहे, त्यांना समजून घ्यायचंय, शिकायचंय काय आपल्याला. शिवरायांनी पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले दिले. किती? 23. एक नाही, दोन नाही, 23 किल्ले दिलेले आहेत. एक एक किल्ला मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावलेली आहे. अनेक त्यांचे मावळे धारातीर्थी पडलेले आहेत. अशा 23 किल्ल्यांना देताना महाराजांना काय यातना झाल्या असतील? आपण विचार करायला पाहिजे. आपली एक गोष्ट सुटत नाही हो आपल्या जवळची. 23 किल्ले कष्टाने मिळवलेले एवढे देऊन टाकले तहामध्ये. गरज होती, नाईलाज होता, काय करणार आहे? क्षणिक घेतलेली माघार होती ती. मनातनं पेटून उठलेच असणार आहेत. क्षणिक घेतलेली माघार होती, करावं लागणार आहे मला. आपण म्हणतो ना, घराच्या चाव्या देऊन उतरतो, तसं किल्ल्या दिल्या, गडाच्या दरवाजांच्या किल्ल्या देऊन उतरतायत महाराज आणि राजगडाकडे जातात. तसं वर्णन आहे महाराजांचं. काय त्यांचं झालं असेल, किती गलबलून आलं असेल की 23 किल्ले मी मिळवले, मी म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळवलेत, कष्टाने मिळवलेत आणि आम्हाला देऊन टाकायला लागतात ते. पण हे क्षणिक माघार होती. सगळं संपलंय अशी स्थिती असताना सुद्धा पुन्हा धुळीतनं उभं राहणं किंवा मनस्थितीतनं त्या बाहेर पडणं, हेच अग्र्याहून सुटकेच्या वेळेला सुद्धा होतं. इथे तर सगळं संपल्यातच जमा होतं, काहीच शिल्लक उरणार नव्हतं, कारण ते त्याच्याच ताब्यात होते. वध करायचं ठरलेलंच होतं त्यांचं, महाराजांना मारायचं हे ठरलेलं होतं औरंगजेबाचं. पण तरी महाराज वाचलेत. तेही कसे वाचलेत? जिजाऊची प्रेरणा आहे. मिर्झा रफी जयसिंगांनी सांगितलंय तिथे औरंगजेबाला, शिवबांच्या केसाला जरी धक्का लागला ना आत्ता, तर त्यांची जी आई आहे ती वाघीण आहे, तिच्याकडे जे काही आता सामर्थ्य आहे, जे काही मावळे आहेत, जे काही सैन्य आहे, जे काही गडकोट किल्ले आहेत, ते घेऊन तुमच्यावरती तुटून येऊन पडणार आहे. त्यामुळे म्हणून एवढं लांबलंय त्यांचं. नाहीतर औरंगजेबाला काय अवघड होतं? कधी मारू शकला असता शिवरायांना? विचार करतोय, थांबतोय, मारायचं हे निश्चित होतं त्याचं. पण मनातला थोडासा घाबरला होता. का घाबरला होता? जिजाऊचं कर्तृत्व, की आई त्याची पाठीशी खंबीरपणे उभी आहे त्याच्या, हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. असं अलौकिक व्यक्तिमत्व घडवलं जातं. कधी घडतं? ते घडवलं जातं तेव्हा. आणि सगळं काही संपलंय, सगळं काही आपण म्हणतो ना, आता सगळं संपलंय, माझं मनोबल गच्ची झालंय, काहीही नाही, मला कुठलाही आशेचा किरण आता दिसत नाहीये, असं वाटत असताना पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण म्हणतो ना, भरारी घेणं, उभं राहणं, हे महाराजांनी केले. पुन्हा किल्ले मिळवले त्यांनी, पण तेव्हा द्यावे लागले त्यांना, क्षणिक माघार घ्यावी लागली. कारण तसे ते अडचणीत सापडलेलेच होते. आत्मविश्वास होता, इच्छाशक्ती होती, मनोबल होतं स्वतःकडे, अंगी चपळता होती. ह्या सगळ्या गुणांच्या जोरावर महाराजांनी ते किल्ले पुन्हा मिळवले. आणि हाच संदेश महाराज आपल्याला आजही देतात. आपल्यासाठी काय महाराजांनी ठेवलंय हे आपल्याला, आपलं भारत राष्ट्र ठेवलं की आपणच आहोत, तेच महाराजांमुळे आहोत. काय ठेवलं? ते ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या. आपल्याही आयुष्यात किती प्रसंग येतात, दुःखी प्रसंग येतात, खचून जायला होतं, खूप नको वाटायला लागतं, नैराश्य येतं. त्या प्रसंगात पण असं वाटतं की हे पत्र वाचावं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, हे पत्र वाचावं आपण. आणि वाचलं की असं होईल नाही, अंतःस्फुरण मिळेल काहीतरी, नाही मार्ग निघेल काहीतरी, मी प्रयत्न करीन काहीतरी. ही प्रेरणा आपल्याला शिवरायांकडनं मिळते. ध्येयाशी प्रामाणिक असणारे हे नेतृत्व, ह्या नेतृत्वाला आज मनोमन मुजरा करूया, मानाचा मुजरा करूया. त्यांच्याकडे काय मागूया आपण शिवरायांकडे? तर तव शौर्याचा एक अंश दे, तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा एक स्पर्श दे. एकच मागतोय, शौर्याचा एक अंश फक्त आमच्याकडे असू दे. भीती नावाची गोष्ट नको ना आम्हाला. कशाला भीती वाटते सारखी आपल्याला? नाही घाबरायचं, समर्थपणे उभं राहायचंय. तव धैर्याचा एक स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे.
आमचं आयुष्य कसं असायला पाहिजे, तेजपुंज असायला पाहिजे, ते कसं असेल तर आमच्या आचार विचार उच्चारातूनच आम्ही घडणार आहोत. जसे महाराज घडलेत तसं तेजाचा एक तरी अंश आमच्यापर्यंत येऊ दे, एक किरण तरी येऊ दे आमच्यापर्यंत. जीवनातला एकच क्षण दे. तुम्ही एवढं आयुष्य अल्पायुषी होते महाराज खरं तर, पण जे काही आयुष्य जगले प्रत्येक क्षण हे स्वराज्यासाठीच जगले. कोणासाठी काहीतरी मला करायचे म्हणूनच जगले आणि त्या ईर्षणीच जगले. तर तो एक क्षण तरी आम्हाला पकडता येऊ दे. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पाणीपत. पुन्हा लिहाया अमुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत उजळून टाकू पुसू पाणीपत. पुन्हा लिहाया अमुचे भारत व्यास वाल्मिकी येतील धावत. ही प्रार्थना आज शिवचरणी करूया. शिवरायांकडनंच ते आत्मबल आपण मागूयात, आत्मभानही मागूयात आणि शिवरायांना मनोमन वंदन करूयात. जय जय रघुवीर समर्थ.